जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील मध्यवर्ती बस स्टँड समोर नाशिक पुणे महामार्गावर नगर परिषदेच्या वतीने स्वगणना प्रवाह तक्ता दर्शविणारा मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे। मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे हा फ्लेक्स एका बाजूने सुटून रस्त्यावर येत होता। त्यामुळे महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला होता। हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा असून दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच एसटी बसची वाहतूक सुरू असते। फ्लेक्स रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होत होते। विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा प्रकार धोकादायक ठरत होता। अचानक फ्लेक्स समोर आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। यावेळी तेथून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ पुढाकार घेतला। संबंधित व्यक्तीने रस्त्यावर येणारा फ्लेक्स बाजूला करत सुरक्षितपणे पुन्हा बांधून टाकला। त्यामुळे वाहतुकीतील संभाव्य अडथळा दूर झाला आणि मोठा अनर्थ टळला। दरम्यान शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलक हे पावसाळा व वादळी वाऱ्याच्या काळात धोकादायक ठरू शकतात। त्यामुळे नगर परिषदेने अशा फलकांची नियमित पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात। तसेच सैल झालेले फ्लेक्स तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जात आहे। अख्खा बोर्ड पुढे राहिला पुढं रोडवर हा आता काय झालं होतं ते आडो झाला पार बोर्ड रस्त्याला ना हा. हायवेला मग तुम्ही काय केलं? चेक केलं एखादी बाई राशी काय भार पडलं थँक्यू काय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।